टीव्हीच्या बातमीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही गंभीर दखल घेतली आहे। कोर्टाच्या बोगस निकालाप्रकरणी कठोर कारवाई करण्याची घोषणाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। एकंदरीतच पुण्यामध्ये हा प्रकार घडला होता की न्यायमूर्तींची खोटी सही शिक्का वापरून काही आरोपींनी जामीन मंजूर केला होता आणि ही सगळ्यात पहिली बातमी जी होती ती साम टीव्हीने समोर आणली होती आणि त्यानंतर आता तिचे पडसाद उमटताना दिसतायत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही चौकशीचे आदेश दिलेत आणि आता नुकतंच विधानसभेत सुद्धा याबद्दल प्रश्न विचारले गेलेत। साम टीव्हीच्या बातमीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही गंभीर दखल घेतली आहे। कोर्टाच्या बोगस निकालाप्रकरणी कठोर कारवाई करण्याची घोषणाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। एकंदरीतच पुण्यामध्ये हा प्रकार घडला होता की न्यायमूर्तींची खोटी सही शिक्का वापरून काही आरोपींनी जामीन मंजूर केला होता आणि ही सगळ्यात पहिली बातमी जी होती ती साम टीव्हीने समोर आणली होती आणि त्यानंतर आता तिचे पडसाद उमटताना दिसतायत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही चौकशीचे आदेश दिलेत आणि आता नुकतंच विधानसभेत सुद्धा याबद्दल प्रश्न विचारले गेलेत।